तर आरक्षणासंदर्भातलीच महत्त्वाची बातमी, सरकार मराठ्यांना काय किंमत देतं हे सिद्ध झालंय। काँग्रेसचे नेते नितेश राणे यांनी या संदर्भातलं ट्विट केलेलं आहे। अजून काढा मुकमोर्चा असं नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे। आज महाराज अस्वस्थ असतील असं नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे। अजून काढा मुकमोर्चा, सरकार मराठ्यांना किती किंमत देतं ते सिद्ध झालंय। काय आपला इतिहास, कसे वागतो आम्ही, आणि आज महाराज अस्वस्थ असतील, लाज वाटते, अशा पद्धतीचं ट्विट नितेश राणे यांनी केलेलं आहे। काँग्रेसचे नेते नितेश राणे आपल्या सोबत आहेत। नितेशजी, तुम्ही तुमची खंत जी आहे ती ट्विटरच्या माध्यमातून आज व्यक्त केली आहे। खंत नाही, माझा राग व्यक्त केला आहे। हां 24 मोर्चे या राज्यामध्ये मराठा समाजाचे निघाले हां आणि त्यानंतर मराठा समाजाच्या हातात नेमकं काय लागलं, काय मिळालं, हाच सर्वात मोठा प्रश्न उभा राहिला आपल्या समोर। कोपर्डीच्या संदर्भात 90 दिवसच्या अगोदर 88 दिवसामध्ये ती चार्जशीट तयार होते, मग त्याच्यात पण 48 तास गेले असते तर ते सगळेच आरोपी सुटले असते। इथे पण रडून रडून शेवटी आम्हा लोकांना आरक्षण हे लोकांना द्यायचं आहे का, हा आता प्रश्न आमच्या सगळ्यांच्या समोर निर्माण झालाय। कारण का शेवटी आज कोर्टाला बोलायला लागलं काय, बाबा तुम्हाला शेवटची संधी आम्ही देतो, तर तुम्ही ॲफिडेव्हिट तुम्ही कोर्टामध्ये द्या। म्हणजे नेमकं मराठ्यांची काय इज्जत आहे, हे लोक मराठ्यांना दखल घेतात किती, हेच आज सिद्ध झालेलं आहे। राणेजी, जे काय ट्विट केलंय तो माझा राग आहे, तो काय खंत बिंत नाही। मराठी खंत दाखवून उपयोग काय होता आमचा? आता राग दाखवण्याची वेळ आली आहे। राणेजी, एकूणच आता सरकारची इच्छाशक्ती राहिलेली नाहीये का मराठा आरक्षणासंदर्भात, असं वाटतंय का तुम्हाला? सरकारची इच्छाशक्ती पहिल्या जेव्हापासून हे राज्य सरकार सत्तेमध्ये आलं त्या दिवसापासून यांची इच्छाशक्ती नाही, मानसिकता नाही। हे मराठा द्वेषी सरकार आहे, बहुजन द्वेषी सरकार आहे, हे मी वारंवार बोलत आलो आणि ते सिद्ध होत चाललेलं आहे। तुम्ही प्रत्येक बाबतीमध्ये अगर विचार केला तर हे राज्य सरकार मराठा आणि बहुजन समाजाचा द्वेषी आहे। ते लोक ह्या समाजासाठी काही करणार नाही, हे आजच तुम्ही लिहून ठेवा। म्हणून संघर्षाच्या शिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाही। राणेजी, आता ट्विटरच्या माध्यमातून तुम्ही तुमचा राग व्यक्त केलेला आहे, मात्र तुमचं पुढचं पाऊल कसं असेल? पुढचं पाऊल आता आम्ही समाज, आमचे जे बांधव आहेत, जे काय आमचे सहकारी आहेत, त्यांच्याशी बोलून आता एक दणका द्यायलाच लागेल अशा पद्धतीची भूमिका आहे आणि ते सगळ्यांची चर्चा करणार मी। हा दणका नेमका कशा स्वरूपाचा असेल ते तुम्हाला सांगितलं तर तो दणका व्यवस्थित लागणार नाही ना। नक्कीच, मला मीडियाच्या पद्धतीने दणका बोलून देणाऱ्यापैकी आम्ही लोक नाही आहोत। नक्कीच, धन्यवाद राणेजी आमच्याशी संवाद साधण्यासाठी। काँग्रेसचे नेते नितेश राणे आपल्या सोबत होते। त्यांनी त्यांचा राग, त्यांचा संताप जो आहे तो ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केलेला आहे। त्यांनी ट्विट केलेला आहे की सरकारची इच्छाशक्ती नाहीये मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातलं, अशा संदर्भातलं हे ट्विट जे आहे ते त्यांनी केलेलं आहे।